कशा आहे मित्रांनो तुम्ही? आज आपण बनवतोय ब्लू लोगन मॉकटेल. तर चला बघूया आपण रेसिपी. लेट्स गो. तर आपण हे ग्लास घेतलेला आहे. शेफ ह्याच्यामध्ये पहिले मीठ टाकायचं का? मीठ टाकले. येस. त्यानंतर आपण लेमनचे छोटे छोटे पीसेस ऍड केले. येस. त्याच्यानंतर लिटिल बिट ऑफ म्हणजे लाईक दॅट एवढंच आपण एक सॉल्ट घेतलंय. त्याच्यानंतर त्याला एक मर्डर करायचं आहे आपल्याला. मर्डर मध्ये एकदम बारीक करायचं? एकदम बारीक नाही, जस्ट एक 2 ते 3 हात असे जस्ट मारून घ्यायचे. त्यामुळे ते मिंटचा आणि लेमनचा फ्लेवर उतरला पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करूया आपला 30 ml ऑफ ब्लू लोगन. सर जरा बॉटल दाखवताय तुम्ही कुठले? आपण थोडीशी प्रीमियम बॉटल यूज केली आहे, मार्केटमध्ये खूप Yes, भेटतात. त्यानंतर आपण त्यामध्ये 30 ml ऑफ ब्लू लोगन सिरप. हे बघा 30 ml घेतलेलं आहे. मार्केटमध्ये खूप सारे व्हेरायटीजचे बॉटल्स भेटतात, खूप गोष्टी भेटतात. तर आपल्याला काही तेवढं हे करायची गरज नाहीये. तर आता वॉटर घेतलेलं आहे. लिटल बिट ऑफ वॉटर नाही तर आईस थोडंसं. हे तर मी शुगर सिरप घेतलंय, वॉटर नाही ते. येस. त्यानंतर आपण त्याला त्याला शेक करायचं का? लिटल बिट ऑफ शेक करायचं. म्हणजे किती? तर बघा मित्रांनो, आता शेक केलेलं आहे. तर आपण याला आपल्या ग्लासमध्ये उतरून घेऊया. ही माझी रेसिपी आहे. प्रत्येक रेसिपी वेगळी असते. मला खूप भारी रंग आला आहे, कलर. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे आपला सोडा. सर सोड्याची क्वांटिटी काय ठेवायची? सोड्याची क्वांटिटी एक समथिंग तुम्ही ठेवू शकता 100 ml वगैरे. आपल्या तुमच्या ग्लासवर डिपेंड आहे ते. सोडा ऍड केलेला आहे, आपण टॉपअप केलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं एक लेमन स्लाइस. आता लेमन टाकलेलं आहे. आता ती गार्निशिंग चालू आहे. वगैरे आपला ब्लू लोगन. हे बघा ब्लू लोगन आपला रेडी झालेला आहे. चला आपण टेस्ट करून बघूया आपल्या ब्लू लोगन आपला कसा झाला आहे. टेस्ट करू शकतो ना शेफ? हां, तुमचे बनावर आहे. वा, शेफ एक नंबर झाला. तर भेटूया नंतर. हे बघा आपल्या ब्लू लोगनची रेसिपी. फॉलो नक्की करा.